यशस्वी सोयाबीन लागवडीच्या अष्टसूत्राचे तिसरे सूत्र बीज प्रक्रिया याबद्दल इथे माहिती सांगणार आहोत। बीज प्रक्रियेमध्ये आपण दोन प्रकार येतात, एक रासायनिक बीज प्रक्रिया आणि एक जैविक बीज प्रक्रिया। तर रासायनिक बीज प्रक्रिया करायसाठी आपल्याला जे काही मार्केटमध्ये औषधे उपलब्ध आहे त्यांचं आपण रासायनिक बीज प्रक्रिया करणार आहोत। बीज प्रक्रियेचं महत्त्व असं आहे की आपण सोयाबीन लागवड केल्यानंतर विविध प्रकारचे रोग जे आहे किंवा कीड जे आहे आपल्या सोयाबीन पिकावर येत असते, परंतु जर आपण लागवडीपूर्वी त्याला रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक यांची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला भविष्यात येणारे जे काही रोग आहे त्यापासून आपण त्यांचं संरक्षण करू शकतो। आता आपण रासायनिक बीज प्रक्रिया करण्यासाठी जे काही विविध औषधं विविध कंपनीचे वापरले जातात ते एक आपण दाखवणार आहोत आणि एक प्रत्यक्षरित्या आपण एक रासायनिक बीज प्रक्रिया इथे करून दाखवणार आहोत। तर आपण जे रासायनिक बीज प्रक्रिया करणार आहोत या रासायनिक बीज प्रक्रियेचा फायदा असा आहे की जे सोयाबीन आपण लागवड करणार आहोत ते पहिले 30 दिवस कीड आणि रोगापासून मुक्त ठेवणार आहे। कीडमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे हा मागील 2-3 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात येत आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला रासायनिक बीज प्रक्रियेचा फायदा होतो। आणि जे काही बुरशी आहे ज्यामुळे मागील 2 वर्षापासून आपल्या पिकाला त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करता येईल। तर आपण एक करून आता जे काही रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आता आपण एक सांगणार आहोत। हे जे काही रोको नावाचं एक बुरशीनाशक आहे, हे जे आहे हे आपण 2 ग्रॅम पर kg ऑफ सीड याप्रमाणे आपण काय म्हणतो सोयाबीन बियाण्याच्या बीज प्रक्रियेसाठी वापरणार आहोत। त्याच्यानंतर मार्केटमध्ये विटावॅक्स नावाचं जे काही बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये आपण कार्बोक्सिन 37.5% आणि थायरम 37.5% WS हे सुद्धा आपण आपल्या सोयाबीनच्या बीज प्रक्रियेसाठी रासायनिक बीज प्रक्रियेसाठी वापरणार आहोत। याचा वापर आपण 3 ग्रॅम पर kg ऑफ सीड याप्रमाणे करणार आहोत। तसेच मार्केटमध्ये काही लिक्विड बीज प्रक्रियेचे औषधी उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये एक झेलोरा नावाचं जे औषध आहे BSFचं हे सुद्धा आपण रासायनिक बीज प्रक्रियेसाठी वापरणार आहोत। या त्याला रेट आहे तो 2 ml लिक्विड आणि 8 ml पाणी पर kg ऑफ सीड याप्रमाणे आपण वापरणार आहोत। त्याच्यानंतर मार्केटमध्ये रेहांश हे सुद्धा एक आपलं इन्सेक्टिसाइड आहे। ते हे जे आपण मागील काही दिवसापासून आपल्या सोयाबीनवर जो खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो त्याला कमी करण्यासाठी आपण रेहांश हे एक इन्सेक्टिसाइड आहे, हे आपण आपल्या सोयाबीनच्या बीज प्रक्रियेसाठी वापरणार आहोत। हे सुद्धा आपण 5 ml पाणी आणि 5 ml काय म्हणते त्याला हे लिक्विड याचा वापर आपण सोयाबीन बीजची प्रक्रिया करण्यासाठी वापरणार आहोत। तसेच मार्केटमध्ये मागील 2 वर्षापासून जे काही कास्केड उपलब्ध आहे हे सुद्धा आपण आपल्या काय म्हणते सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी वापरणार आहोत। याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड आणि फंगीसाइड या दोघांचंही मिश्रण असल्यामुळे आपण इन्सेक्टिसाइड आणि फंगीसाइड वेगवेगळे न वापरता एकच जर आपण हे वापरलं याचा सुद्धा फायदा आपल्याला बुरशी आणि किडीपासून आपल्या सोयाबीन पिकाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो। त्याच्यानंतर आपले मार्केटमध्ये वार्डन नावाचं हे सुद्धा एक मिश्र इन्सेक्टिसाइड आणि फंगीसाइड आहे, हे सुद्धा आपण सोयाबीन पिकाच्या बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो। त्याच्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा इलेक्ट्रॉन नावाचं एक काय म्हणते त्याला बीज प्रक्रियेचं साधन उपलब्ध आहे। याद्वारेही आपण याला काय म्हणते त्याला कीटक आणि रोग या दोन्हीपासून आपलं सोयाबीन पीक जे आहे पहिल्या 30 दिवसासाठी रोगमुक्त किंवा कीडमुक्त ठेवू शकतो। करण्याच्या 3 पद्धती आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे हाताने बियाण्याला औषधी चोळणे। त्याच्यानंतर दुसरी पद्धत जी आहे ती सीड ट्रीटिंग ड्रम जो आहे त्या पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करणार आहोत। आणि तिसरी जी पद्धत आहे ज्या काही कंपन्यांच्या काही मोठ्या प्रमाणावर मशीन्स उपलब्ध आहे त्याद्वारे सुद्धा आपण बीज प्रक्रिया करणार आहोत। त्यापैकी आपण पहिली पद्धत जी आहे हाताने बियाण्याला औषधी चोळणे त्या पद्धतीचं प्रात्यक्षिक आता आपण प्रत्यक्ष करून पाहणार आहे।
हाताने बियाणाला औषध सोडणे या पद्धतीचं प्रात्यक्षिक करून बघणार आहोत। या आपण जे काही इलेक्ट्रॉन नावाचं फंगीसाईड आणि इन्सेक्टिसाईड हे 4 ml मापाने घेतलेलं आहे आणि आपण या ट्रेमध्ये आपल्या घमिल्यामध्ये 1 किलो बियाणं घेतलेलं आहे। यामध्ये 4 ml औषध आणि 4 ml पाणी हे मिक्स करून आपण आता हे बियाणावर सर्वत्र टाकणार आहोत आणि याला बियाणाला हलक्या हाताने जास्त मोठ्या प्रमाणात रबिंग म्हणजे दाबून चोळायचं नाही, खूप हलक्या प्रमाणात आपण याला आता बियाणाला लागवड म्हणजे चोळणार आहोत आणि हे चोळणं झालेलं बियाणं आपण सावलीमध्ये वाळवून हे बियाणं आपण 2 महिन्यापर्यंत साठवून ठेवून याच्यानंतर आपण याची लागवड करू शकतो। प्रक्रिया करण्याच्या पद्धतीमधली दुसरी पद्धत सीड ट्रीटिंग ड्रमद्वारे बीज प्रक्रिया करणे या पद्धतीचं आता प्रात्यक्षिक आपण करून बघणार आहोत। आपण या सीड ट्रीटिंग ड्रममध्ये 10 किलो बियाणं घेतलेलं आहे आणि 10 किलो बियाणाला लागणारं औषध 4 ml पर kg याप्रमाणे 40 ml औषध आपण इलेक्ट्रॉन नावाचं औषध यामध्ये घेतलेलं आहे। ते आपण याच्यामध्ये आता आपण 40 ml पाणी टाकलेलं आहे आणि हे आपण जे काही आता औषध आहे आपण सीडवर ओतलेलं आहे। सीडवर ओतल्यानंतर आपण ड्रम लावून आता ड्रमला रोटेट करत आहोत, जेणेकरून आपल्या अशा पद्धतीने आपण ड्रमला रोटेट करत आहोत आणि काही कालावधीनंतर हे जे बियाणं आहे याला सर्वत्र बाजूनी औषध लागेल। त्याच्यानंतर ते बियाणं आपण बाहेर काढून एका ताडपत्रीवर सुकवून ते बियाणं आपण पोत्यामध्ये पॅक करून पुढील 2 महिन्यावर आपण याला लागवडीकरिता वापरू शकतो। सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी वापरण्यात येणारी यशस्वी अष्टसूत्रीपैकी तिसरे सूत्र असलेले बियाण्यांची बीज प्रक्रिया यातील आपण हे जे काही तिसरा प्रकार आहे जे मशीनद्वारे आपण बीज प्रक्रिया करणार आहोत त्याचं प्रात्यक्षिक आपण आता सोयाबीनचं बियाणं घेतलेलं आहे आणि त्याकरिता लागणारं जे औषध आहे 4 ml प्रति किलो याप्रमाणे 40 ml औषध आणि 2 ml पाणी 2 ml पर kg पाणी याप्रमाणे 20 ml पाणी असं एकत्र मिश्रण करून आता आपण हे सोयाबीन बियाण्यावर टाकणार आहोत। सोयाबीन बियाण्यावर ओतणार आहोत आणि त्यानंतर आपण सोयाबीन जे मशीन आहे ही चालू करून आपण सोयाबीनच्या बियाण्याला हे औषध सर्वत्र लागेल याप्रमाणे आपण आता आपण मशीनद्वारे बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आपल्या पुढे उपलब्ध आहे। आता हे सदर जे बियाणं आहे याच्या सर्वत्र बाजूनी आपल्याला औषध लागलेलं आहे। असं हे औषध लागलेलं बियाणं आपण सावलीमध्ये थोडा वेळ वाळवून घ्यायचं आणि वाळवलेलं बियाणं हे जे आहे आपण वाळवलेलं जे बियाणं आहे आपण हे लागवडीकरिता 2 महिन्यापर्यंत वापरू शकतो। बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या बियाण्याच्या उगवण शक्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक पडतो।